या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष, आगरी फोरमचे अध्यक्ष आणि त्यासोबत मी मुद्दामून उल्लेख करतो 27 गावांच्या समितीचे प्रमुख आणि आचारसंहिता असल्यामुळे मला फार बोलता येत नाही, एवढंच सांगतो 27 गावांबद्दल तुमच्या आणि माझ्या भूमिकेत काही फरक नाही आहे. फक्त ते कशा प्रकारे करावं, कुठल्या वेळी करावं एवढंच आपल्याला त्याचा योग्य तो निर्णय करायचा आहे. त्यामुळे काळजी करू नका गुलाबरावजी. असे आपले अध्यक्ष गुलाबराव वझेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय वहिनी डॉक्टर कल्पनाताई काळे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सुधाकरजी भाले, इंद्रजितजी ओरके, संजय घरत, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ साहित्यिक आणि उपस्थित सर्व मराठीवर जगभरातील सर्व भाषांच्या साहित्यावर प्रेम करणारे भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या संमेलनामध्ये या ठिकाणी यायला मिळालं याचा मला विशेष आनंद आहे. त्या आनंदाची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण हे तर निश्चितच आहे की सारस्वतांच्या मेळ्यामध्ये ज्या ठिकाणी शब्द प्रभू आहेत, भाषा प्रभू आहेत, अशा सर्व मंडळींमध्ये संमेलनाचं उद्घाटक म्हणून उपस्थित राहणं इतिहासामध्ये नोंद करणारी बाब आहे. त्यामुळे सारस्वतांच्या या मेळ्याबद्दल जेव्हा ऐतिहासिक नोंदी होतील त्यावेळी त्याच्या टिपेमध्ये कुठेतरी हे देखील लिहिलेलं असेल की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं. त्याचं समाधान निश्चितपणे आहे. दुसरं आनंद या गोष्टीचा आहे की डॉक्टर अक्षय कुमार काळे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, पण त्यासोबत ज्या मतदारसंघाचं नागपूरमध्ये मी प्रतिनिधित्व करतो त्या मतदारसंघाचे नागरिक देखील आहेत. त्याच्यामुळे ज्या सर्व लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो त्यांच्यापैकी एक व्यक्ती हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज सूत्र घेत आहेत. त्या कार्यक्रमाला मला येता आलं, पण त्याहीपेक्षा मोठा आनंद याकरता मला वाटतो की या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे या संमेलनाला येता येईल की नाही अशा प्रकारचा संभ्रमच तयार झाला होता. काही वृत्तपत्रांनी तर छापूनच टाकलं की कुठलाही राजकीय नेता या ठिकाणी येऊ शकणार नाही. कधी कधी आचारसंहितेचा अतिरेक देखील होतो, पण खऱ्या अर्थानं मी निवडणूक आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी याची परवानगी दिली. अन्यथा वझेजी तुम्हाला हे उद्घाटन इलेक्शन आयुक्तांच्या हस्तेच करावं लागलं असतं, कारण कुठला राजकारणी तर या ठिकाणी येऊ शकला नसता. आणि शेवटचा आनंद याकरता व्यक्त करतो की त्यांनी पत्र देऊन या ठिकाणी कुठली घोषणा करू नका हे सांगितलं. माझं नशीब आहे, हे नशीब नाही आहे की घोषणा करू नका. माझं नशीब एवढंच आहे की किमान माझ्या भाषणाची स्क्रिप्ट त्यांनी नाही मागवली की तुम्ही नेमकं काय बोलणार आहे ते या ठिकाणी सांगा, त्याचं आम्ही तोलून मोलून मग त्याला आम्ही करेक्ट करून तुम्हाला परमिशन देऊ, परवानगी देऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही भाषण करा. अशा प्रकारची मागणी अद्याप तरी निवडणूक आयोगाकडनं आली नाही. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. खऱ्या अर्थानं हे साहित्य संमेलन ही आपल्या सर्वांकरता मोठी पर्वणी आहे आणि हे डोंबिवलीमध्ये होत आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण असं समजतो की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे, तर डोंबिवली ही आपली सांस्कृतिक उपराजधानी आहे. आणि या सांस्कृतिक उपराजधानीच्या शहरामध्ये या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे आणि त्याकरता आमचा आगरी युवा फोरम असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचे महापौर असतील, आमचे राज्यमंत्री असतील, या सर्वांनी अत्यंत उत्साहानं याचं आयोजन केलं आणि त्या माध्यमातून डोंबिवलीतल्या
आणि समस्त महाराष्ट्रातल्या साहित्याची भूक असलेल्या, विचारांची भूक असलेल्या अशा सर्व समाज मनांना या ठिकाणी एकत्रित आणून त्यांना ही पर्वणी उपलब्ध करून दिली। आणि म्हणून खरोखर मी आयोजकांचे देखील अत्यंत मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। खरं म्हणजे अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे सगळं या ठिकाणी उभं करण्यात आलंय आणि पुबा भावे नगरी, साहित्य नगरी असं अतिशय समयोचित अशा प्रकारचं नाव याला देण्यात आलंय। आणि शना नवरे सभा मंडप किंवा हे जे स्थान आहे त्याला नाव देण्यात आलंय। मला असं वाटतं की अतिशय कल्पकतेनं ही सगळी रचना या ठिकाणी खऱ्या अर्थानं करण्यात आली आहे। साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळे विचार हे आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि खरं तर आपल्या मराठी भाषेमध्ये जितक्या प्रकारचे साहित्य संमेलन होतात, खरं म्हणजे जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये तितक्या वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलन होत नाही। आणि मी तर रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन करीन। मला पहिल्यांदा असं वाटलं की त्यांनी जो या ठिकाणी एक पुस्तिका काढली आहे, त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी आतापर्यंत झालेल्या 90 साहित्य संमेलनांचा मागोवा घेतला असेल, पण ज्यावेळेस ती मी चाळून पाहिली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं 90 वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रात होणाऱ्या साहित्य संमेलनाचा मागोवा हा त्या पुस्तिकेमध्ये त्या ठिकाणी घेतलाय। मग ते कुठे झाडीबोलीचं संमेलन असेल, कुठे जैन साहित्य संमेलन असेल, कुठे अजून वेगळं कुठलं तरी साहित्य संमेलन, वेगवेगळ्या प्रकाराच्या या वैचारिक यज्ञातनं खऱ्या अर्थानं जे अभिसरण या ठिकाणी महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये होतं, मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही परंपरा खऱ्या अर्थानं या ठिकाणी खरे साहेब देखील मान्य करतील की महाराष्ट्राने आणि मराठीनेच जिवंत ठेवलेली आहे। ही परंपरा अन्यत्र कुठेही एवढ्या प्रामुख्याने आपल्याला जिवंत राहिलेली दिसत नाही। आणि म्हणूनच जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली की संस्कृतीचं रक्षण हे मराठीने केलं पाहिजे, संस्कृतीचं संवर्धन, त्याच्यामध्ये जर काही भ्रष्टता आली असेल तर ती दूर करण्याचं काम हे मराठीने आणि महाराष्ट्राने केलं पाहिजे। हा जो आत्मविश्वास मराठीवर, महाराष्ट्रावर आहे तो यामुळे आहे की याच महाराष्ट्रामध्ये भाषा समृद्ध होते आणि मराठीने तर स्वतःलाही समृद्ध केलाय आणि इतक्या उपभाषांना समृद्ध केलाय की त्यामुळेच खऱ्या अर्थानं जगातली एक प्रमुख भाषा म्हणून 12 कोटीपेक्षा जास्त लोक जी भाषा बोलतात, जगातल्या प्रमुख भाषांपैकी एक भाषा ही आमची मराठी भाषा आहे। आणि या भाषेनं साहित्याला भरभरून दिलाय। इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे विचार हे आम्हाला या माध्यमातून मिळाले आहेत। आणि मला एक गोष्ट या ठिकाणी निश्चितपणे योग्य वाटते की आपल्या या मराठी साहित्याचा जास्तीत जास्त अनुवाद होण्याची आवश्यकता आहे। खरं म्हणजे मला काही घोषणा करता येणार नाही, आचारसंहिता आहे, पण तरी देखील मी या ठिकाणी या मंचाच्या साक्षीनं सांगतो की जो विषय आमच्या समोर सन्माननीय या ठिकाणी विष्णुजींनी मांडलाय तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आचारसंहिता संपल्यानंतर त्याबद्दलची जी उचित भूमिका आहे, त्याबद्दलची उचित कारवाई आहे ती निश्चितपणे आम्ही करू। आणि आपलं मराठीतलं साहित्य हे केवळ भारतातल्या इतर भाषांमध्ये नाही तर जगभराच्या भाषांमध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे। ही गोष्ट खरी आहे की अनेक नोबेल पुरस्कार प्राप्त करू शकतील असे वैचारिक क्रांतीचे जनक हे आमच्या मराठी साहित्यात आहे, पण ते साहित्य हे जर जगात पोचलंच नाही तर कधीच त्या साहित्याला तो दर्जा मिळू शकत नाही, ती प्रतिष्ठा मिळू शकत नाही। आणि म्हणून ती प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल। खरं तर आपलं सातत्यानं सर्वांचं म्हणणं असतं आणि ते योग्य देखील आहे की मराठी जगवली पाहिजे, मराठी जगली पाहिजे, ती प्रतिष्ठित झाली पाहिजे। आणि या निमित्ताने आपल्या सर्वांसमोर चिंता ही मराठी शाळांची देखील सातत्याने असते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।